एका गंभीर आजारावरती मात करत स्वतःवरती प्रयोग करून मायलेकाने सुरू केलेला हा व्यवसाय आहे. 4 वर्षापूर्वी कॅन्सरची गाठ आली होती. आणि मग त्यांनी खूप फायदा आला. पूर्णपणे हर्बल आहे आणि मग ते उकडवते. 110-120 लिटर ते झालेले आहेत. प्लस रिव्ह्यू खूप आलेत. बेनिफिट सर्वात महत्त्वाचं म्हणजे त्यामुळे तुम्हाला काही तोटा होणार नाही. डायरेक्ट घरपोच मी स्वतः करतो. मराठी माणसाने व्यवसाय सुरू केलाय. कसं आहे की कोणीही वापरू शकतो हे. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलमध्ये आणि मी तुमचा राहुल पाटील घेऊन आलो तुमच्यासाठी एक नवीन ब्लॉग. आजपर्यंत आपण आपल्या चॅनलवरती अनेक प्रकारचे व्हिडिओ पाहिलेत आणि आजचा व्हिडिओ हा नक्कीच खास आहे. पण आपण त्यासाठी आलो आहोत मुंबईतील गिरगाव येथे. आजच्या व्हिडिओबद्दल थोडक्यात सांगायचं म्हणजे एका गंभीर आजारावरती मात करत स्वतःवरती प्रयोग करून मायलेकाने सुरू केलेला हा व्यवसाय आहे. हा जो व्यवसाय आहे तो कुठला आहे तो तुम्हाला थोड्या वेळामध्ये समजेलच. आणि आपण जी गोष्ट पाहणार आहोत ती जेंट्स आणि लेडीज दोघांच्याही फायद्याची आहे. तर अशा व्हिडिओमध्ये जास्तीत जास्त माहिती देण्याचा माझा नक्कीच प्रयत्न असेल. म्हणजे जी गोष्ट आपण पाहणार आहोत त्याचा वापर कसा आहे, त्याचे फायदे काय, त्याची किंमत काय आणि इतर गोष्टी. तर चला कोणतीही वाट न पाहता आपण आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. तर हे बघा, आता आपण गिरगावला आहोत आणि इथून चर्नी रोडचं स्टेशन आहे ना ईस्टला, ते अवघ्या 10 मिनिटाच्या अंतरावरती आहे. इकडलं जवळचं लोकेशन म्हणजे हे लक्ष्मीबाग हॉल आहे आणि हा संपूर्ण रस्ता आहे ना तो अवंतिकाबाई गोखले रोड आहे आणि इथे आपण आता आलो आहे. तर इथे आता आपल्यासोबत सँडी भाऊ आहे. नमस्ते. नमस्कार. हां नमस्कार. आणि सँडी भाऊला तुम्ही ओळखतच असाल, ट्रॅव्हल करा माइल्स हे स्वतःचं यांचं यूट्यूब चॅनल आहे. मला सांग, मी आज इथे आपण मुंबईमध्ये राहतो आणि आज आपली ही पहिली भेट आहे. हां, आणि ती पण व्यवसायाच्या निमित्त आपण या ठिकाणी आलो आहे. हां, मला सांग की तुझं आता जो व्यवसाय चालू केलेला, जो भरपूर लोकांपर्यंत आजपर्यंत पोहोचलेला, अनेकांच्या फायद्याचा आहे, तो तरी सुरुवात तरी कधीपासून केला तो? सुरुवात झाली ऑलमोस्ट नोव्हेंबर एंडिंग डिसेंबरच्या फर्स्ट वीकमध्ये असं बोलू शकतोस तू. ओके, म्हणजे साधारण 6-7 महिने आता झालेले आहेत. हां, डिसेंबर जान फेब मग 4 महिने पकडून चाल. हां बरोबर. आणि जेव्हा तो व्यवसाय सुरू केला त्यामागचं असं काही असं होतं का की म्हणजे आपल्याला व्यवसाय असं चालू करायचा? नाही, असं काही थिंकिंग नव्हतं. जर आपण काय झालं होतं, एकदा मी आणि आई पुण्यावरून गावी जात होतो लांजाला. तर मग तेव्हा असं बोलता बोलता आई म्हणाली की मला असं असं काय गोष्टी गावी जाऊन बनवायची आहेत. मग तेल बनवायचं आहे माझ्यासाठी. तुला कसलं तेल बनवते? मला मग केसांसाठी मला बरं पडतं वगैरे. तर मला की मी विचारलं त्यांनी तुला काय फायदे होतात? मला 2 वर्ष, कारण तुम्हाला माहिती असेल, आय डोंट मला माहिती की नाही माहिती असेल की माझ्या आईला 4 वर्ष आधी झालं होतं कॅन्सर. त्याच्यामुळे आईचे केसांचे किमोमुळे आईचे डोक्याचे केस पूर्ण गेले होते. बरोबर. हां, तर आईने 2-3 तेल लावले होते आधी, पण आईला एवढा फरक पडला नाही. म्हणून आई बोलली की मी स्वतःहून एक तेल तयार करते पूर्ण हर्बल. आपली फुलं जे आहेत आपलं, मग नॅचरल गोष्टी आहेत, आपलं कांदा म्हणा, वॉट एव्हर जे असेल ते बनवते. आणि मग त्यांनी खूप फायदा आला. म्हणजे केसांची वाढ चांगली झाली, ग्रोथ चांगली झाली, स्ट्रॉंग झाले केस माझे. तर मी बोललो आता चांगलंच आहे. तर मी आईला म्हणालो की जर तुला फायदा होत असेल ना तर आपण हे तेलाचं बनवू आणि लोकांपर्यंत पोचू दे. कारण ॲक्च्युली पाहायला गेलं ना की केसांची समस्या सर्वांनाच आहे. बरोबर. म्हणजे महिला म्हणा, पुरुष म्हणा, सर्व. कारण हेल्मेट घालण्यामुळे पुरुषांना त्रास होतो, महिलांना त्रास होतो, आपल्या महिलांच्या केसांची गळती खूप होत चालली आहे. तर आई बोलली मी बोललो आईला आपण ट्राय करूया गोष्ट. तर आई बोलली ठीक आहे करूया. मग त्यापासून मग गावी गेलो. गावी नंतर आईने तेल बनवलं. तर मी थोडंफार शूट केलं आणि शूट करून ते व्हिडिओ टाकला. आणि व्हिडिओ लोकांना आवडला आणि मला तेव्हापासून तेव्हापासून मला लोकांची ऑर्डर यायला लागली. मला सांग की आता तरी 6-7 महिन्यापासून अंदाजे तरी किती असं तेल गेलं असेल जे लोकांनी घेतलं असेल? बघा, पहिल्यांदा मी बनवलं 15 लिटर. ओके. मग त्यानंतर पुन्हा डिसेंबरला गेलो तेव्हा बनवलं 45 लिटर्स. मग त्याच्यानंतर पुन्हा आता जॅनमध्ये गेलो तेव्हा मी पुन्हा घेऊन आलो 40 लिटर. म्हणजे ऑलमोस्ट 110-120 लिटर ते झालेले आहेत. बापरे. हो, एवढं झालेलं तरी 5-6 महिन्यामध्ये, 4 महिन्यामध्ये. हा, एवढ्या लोकांनी त्या गोष्टीचा फायदा घेतलेला. प्लस मला रिपीट ऑर्डर पण आलेले आहेत. म्हणजे 8 डिसेंबरला मी फर्स्ट शील टाकली होती. 4 महिन्यामध्ये मला ऑलमोस्ट 120-130 लिटर तेल आपलं गेलेलं आहे. खूप सुंदर. येस. हा, तर आता आपण ते तेल पाहतो. येस. आणि हे आहे ते तेल, वीर होममेड हर्बल हेअर ऑइल. हा, आईने केलं तर आई म्हणून आपण नाव वीरच ठेवूया. म्हणून वीर यांचं नाव ब्रँडिंग केलं. वीर म्हणजे सरनेम ना? सरनेम, माझं सरनेम वीर आहे. तसं ते. आणि हे आहे ते संपूर्ण हर्बल ऑइल, पूर्ण हर्बल नॅचरल आहे. त्याच्यामध्ये आपलं फुलं, मग त्याच्यानंतर फूल, मग त्यानंतर मनी प्लांट, मग आपला कांदे, मग कोरफड, मग बदाम, हे सर्व गोष्टी पूर्णपणे हर्बल आहे. ओके. त्यामध्ये आई हे पूर्ण बाई बनवते पूर्ण गावी आपल्या कोकणामध्ये, आपल्या लांजामध्ये पूर्ण चुलीवर बनवतो, जेणेकरून ते जरा चांगलं होतं, म्हणजे आपला नैसर्गिक वाटतं जरा. आणि ते सर्व गोष्ट करून आम्ही हे तेल घेऊन येतो मुंबईला आणि मी इकडे मग आता लोकांना डिलिव्हरी करतो. आणि मला प्लस रिव्ह्यू खूप आलेत या तेलामुळे. म्हणजे लोकांची ऍक्च्युली गळती खूप कमी झाली एका महिन्यामध्ये. आणि ऍक्च्युली जेंट्स आणि लेडीज दोन्ही वापरू शकतात. इव्हन लहान मुलं सुद्धा वापरू शकतात. म्हणजे माझी मुलं पण येतो मला, इव्हन आय थिंक 4-5 वर्ष मुलं असतील ना ते सुद्धा वापरू शकतात. मला सांग की आता ही जी बॉटल इथे मला दिसत आहे त्याच्यामध्ये छोटी आणि मोठी दोन्ही पण दिसत आहेत. हो. येस. तर काय ते किती याची आहेत ते साईजचे? तर आपल्याकडे अशी 200-300 ml सुरू आहे. ही 500 ml ची आहे. ओके. आणि ही 200 ml ची आहे.
अच्छा, म्हणजे छोटीवाली बॉटल घेतली तर ती 200 ml 200 ml आहे. आणि मोठीवाली आहे ती 500 हा, ml ची. पण 300-400 ml वगैरे पण आहेत आपल्याकडे, असं नाही 1 Okay. लिटर वगैरे मिळेल. अच्छा, आता जर 200 ml ची समजा कोणाला घ्यायची झाली त्याची प्राइस काय मग? ह्याची 240. अच्छा, याची 240 रुपये हा. आणि ह्याची ह्याची 600 रुपये, 700 रुपये. अच्छा 600 तेवढेच रुपये. आपण वाढवलेत. मग 240 मोठी घेतात 300 किलो 360, हा. 400 किलो 480. ओके, ठीक आहे, सुंदर. तर बघा अशा प्रकारे तेल असते, संपूर्ण नॅचरल म्हणजे हर्बल ऑइल आहे आणि याच्यामध्ये सर्व नॅचरल गोष्टी टाकलेल्या आहेत आणि महत्त्वाचं म्हणजे आईने बनवलेलं आहे आणि कोकणामध्ये बनवलेलं हा, आहे. हा. अगदी पारंपरिक पद्धतीने बनवलेलं हे तेल आहे. Actually, हो. तर संडे मला सांग की आता मी तेल वगैरे सगळं तुझं पाहिलं मी आता आणि खूप सुंदर पद्धतीने ॲक्च्युली बनवतात म्हणजे तुम्ही, पण याची प्रक्रिया वगैरे कशी असते, म्हणजे कशा पद्धतीने ते बनवलं जाते गावाला? ऍक्च्युली कसं आहे, इकडून मी कोकणचं रिफाईन ऑइल घेऊन जातो गावी. हा. ओके, मग त्याच्यानंतर आई त्याच्या आधी पूर्णपणे जे हर्बल गोष्टी आहेत, लाईक फूल झालं, मनी प्लांट झालं, मग कोरफड झालं, मग आवळे झाले, हा. मग त्याच्यानंतर जास्वंद झालं, हा. कांदे झाले, जे पण खूप काही गोष्टी ऍक्च्युली हा. ऑलमोस्ट अगदी 24-25 गोष्टी काहीतरी बापरे. आहेत. ते सर्व आई एका मिक्सर करते, एका बाल्टीमध्ये मी ते प्रॉपर मिक्स करते हा. आणि मग ते उकडवते. हा. आणि उकडून झाल्यावर जे त्याचं तेल बाहेर पडतं ते आम्ही या तेलामध्ये मिक्स करतो, रिफाईन ऑइलमध्ये. ओके. पूर्णपणे तसं. हा. ओके. तसं आणि ते पुन्हा ते तेल आम्ही उकडवतो. अच्छा, असं दोनदा ते उकडलं जातं. पहिले नॉर्मल जे गोष्टी आहेत म्हणजे ते आम्ही संपूर्ण ते आटवलं जाते. हा पूर्ण आठवलं जातं, म्हणजे पूर्ण रस बाहेर यायला पाहिजे त्याचा. अच्छा, आणि रस बाहेर आला की मग आपण त्या ऑइलमध्ये आम्ही ते मिक्स करतो. आता मला सांग की ह्याचं बेनिफिट काय काय आहे? बेनिफिट सर्वात महत्त्वाचं म्हणजे लोकांची केसांची गळती कमी झाली आहे. आता महिलांचं कसं ना, डिलिव्हरी नंतर केस खूप गळतात, हा. तर त्यांची गळती खूप कमी झाल्याचे रिव्ह्यू मला आलेले आहेत. हा. प्लस लोकांच्या केसांना वाढ आलेली आहे, डॅन्ड्रफ पूर्णपणे निघून गेलेला आहे. वा. हा, त्याच्यानंतर हेअर स्ट्रॉंग होतात, आपले ते रूट स्ट्रॉंग होतात, केस आपली स्मूथ होतात. आणि लोकांना म्हणजे मला लोकांनी समजा आज तेल घेतलं, 2 जण तेल लावलं, लगेच मला मेसेज पण दादा की मी एका वॉशमध्ये माझे केस मला ना स्मूथ वाटत आहेत. वा. हा, म्हणून ते एक बरं वाटलं खूप ऐकून ते गोष्ट. हा. आणि प्लस जे काळी केस असतात ना, ते काळी राहायला मदत होते, अच्छा. म्हणजे लवकर पांढरे होत नाही. हा. तसं, कारण मी आता बघशील ना, माझे आईचे केस अजूनपर्यंत काळे आहेत, माझे तर 68 जास्त वर्षी. माझे जास्त पांढरे झालेत. हा. कारण पहिले कलर वगैरे लावायचं म्हणून, पण आता कलर लावायचं बंद केलं मी, पण आता मी पण हेच तेल वापरतो. मस्त. तसं आहे. आता सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे कशी आहे की आपले व्हिडिओ पाहून समजा कोणाला वाटेल किंवा कोणाला गरज असेल हा. तर ते तुझ्याशी संपर्क करू शकतील. हा. पण समजा डिलिव्हरीचं कसं काय असेल, ज्यांना तेल पाहिजे असेल त्यांना? आता कसं आहे ना, डिलिव्हरी मी स्वतः करतो, कारण की कुरिअरनी किंवा आपल्या पोस्टरनी ऑइल जात नाही. कारण मी चौकशी केली होती, कारण लिक्विड तर अलाउडच नाही. त्यांचं काय म्हणणं की लिक्विड फुटलं वगैरे तर आमचा पाठला खराब बरोबर, होईल. हा. तर मी स्वतः डिलिव्हरी, आणि विफास्टचे चार्जेस खूप जास्त आहेत. लाईक कांदिवलीला मी मध्ये ट्राय केलं होतं, ऑलमोस्ट 500 का 700 रुपये विफास्टने लावले होते. बापरे. तसं. आणि आता समजा एकाने एक 240 घेतली तर 240 चार्जेस फक्त बॉटलचे, आणि 500 रुपये डिलिव्हरी उपयोगच नाही. मग ते परवडणारच नाही. परवडणार नाही त्या हा. लोकांना. म्हणून मी काय करतो, मी खूपच मिनिमम चार्जमध्ये मी त्यांना डिलिव्हरी करतो. डायरेक्ट घरपोच मी स्वतः करतो. म्हणजे अच्छा. कांदिवली असं आता मी लांबच्याला मिरारपर्यंत गेलो, वेस्टर्नला, हा. आणि ह्या साईडला ठाण्यापर्यंत गेलोय. ओके. तसं स्वतः करतो मी. हा. म्हणजे आपल्या जवळपास आपल्याला जेवढं पॉसिबल असेल तेवढ्यापर्यंत आपण हो, देऊ शकू. आणि आणि समजा एखाद्याला समजा असं वाटत असेल की त्यांना समजा तो चार्जेस त्यांना समजा एखाद्याला परवडत नसेल हा. किंवा असे पण विचार करणार आहे की त्या चार्जेसच्या याच्यामध्ये मी अजून एक बॉटल घेऊ शकेन, बरोबर. तर त्यांनी तुमच्या इथे येऊन घ्यावं. हो, चंडीगडला सेशनला आला तरी हरकत नाही, किंवा गिरगावमध्ये आला तर लक्ष्मीबाग हॉल आमच्या बाजूलाच आहे, तिकडे आला तरी हरकत नाही. सुंदर. तसं. आणि अजून एक गोष्ट मी हे पण सांगेन तुला, मी आता पिकअप पॉईंट ठेवलाय नारळ चोपाऱ्याला. तर वसई विरारचं कोणाला पाहिजे असेल, माझा मित्र राहतो नारळ चोपाऱ्याला, हा. त्याच्याकडे बॉटल देऊन ठेवल्यात, पण तिकडे पण लोकांनी घेतलेल्या त्या साईडने. मस्त. इव्हन अजून एक गोष्ट, पुण्याला पाहिजे असेल, पुण्याला पण ठेवलं पिकअप पॉईंट. अच्छा. हा, माझे एक आपली सोशल फॅमिली आहे माझ्या याची, हा. तर ते म्हणाले दादा की तुम्हाला काय पिकअप पॉईंट ठेवायचं माझ्या घरी ठेवा, माझ्याकडे माल पोचवा, आणि मग मी ते लोकांना देऊन टाकेन. मी आता काय गेलो होतं ना, मध्ये त्यांचे कोणते रिलेटिव्ह राहतात मानगावला, हा. तर मानगावला मी सर्व ते ऑइल घेऊन गेलो. ऑलमोस्ट काहीतरी ते बघितलं मी, ते का मार्केटमध्ये होतं बाहेरच्या मार्केटमध्ये. साईडला. हा, ते काहीतरी वेलकम बाईट म्हणून स्टॉल बरोबर, आहे हा, त्यांचा. हा. हा. तर तिकडे त्यांना ती डिलिव्हरी दिली. नेक्स्ट वीक डिलिव्हरी गेली पुण्याला, आणि मग पुण्याचे माझे काहीतरी अराउंड 4-5 कस्टमर होते, हा. त्यांनी ते तिकडून पिकअप केलं. म्हणजे ह्याच्यावरती बेस्ट सोल्युशन काय की ज्यांना पाहिजे त्यांनी संपर्क करायचा, हा. काहीतरी मार्ग नक्की हो, निघेल. कारण पिकअप पॉईंट ठेवले आहेत. इव्हन मी आता विचार करतोय अंधेरी साईडला पण कुठेतरी पिकअप पॉईंट ठेवायचा, म्हणजे मित्राच्या घरी वगैरे ठेवायचा विचार करतोय मी. हा. आणि लोकांना सोयीचे पडेल. आणि काय नाही, माझं एवढंच म्हणणं की हे तेल लोकांपर्यंत पोहोचू दे आणि लोकांचा फायदा होऊ दे, आणि काय नाही, म्हणून कॉस्टिंग पण खूप मिनिमम ठेवली आहे. तर सँडी ॲक्च्युली या तेलाचा तू चांगली माहिती दिलीस, पण कसं आहे की यूज कसा करायचा, म्हणजे कधी आणि किती वेळा लोक वापरू शकतात हे? तर मी आधी बोललो होतो, हे तेल कोणी लावू शकतं. आणि कसं आहे ना, महिला कसं करतात, आठवड्यात 2दा का 3दा केस धुतात. हा. आपण तर नेहमीच केस धुतो, तर मेन्सने नेहमी लावलं तरी हरकत नाही. पण झोपायच्या आधी 10-15 मिनटं असं वाटीमध्ये घ्यायचं, प्रॉपर मालिश करायची, पूर्ण रूट्समध्ये जाऊ दे, 10-15 मिनटं प्रॉपर मालिश करायची आणि झोपून जायचं. आणि सकाळी आंघोळ करताना तुम्ही काय तुमचा काय शॅम्पू असेल, साबण जे काय असेल ते तुम्ही धुवून काढा.
आठवड्यात 3दा लावलं तर व्हेल अँड गुड, फरक लवकर म्हणजे त्याचा फरक लवकर येतो तर 3दा लावलं तरी. डेली लावलं तरी हरकत नाही, कारण हे हर्बल असल्यामुळे याचा साईड इफेक्ट जरा पण नाही. आणि सर्वात मेन गोष्ट म्हणजे हे तेल लावल्यानंतर जी झोप लागते ना, म्हणजे तू एका कोशी झोपशील ना तसं झोपणार तू. आणि मला झोपेचे रिव्ह्यूज खूप आहेत की दादा मला झोप इतकी छान लागली आहे का तेलाचं खरं झोप तर मस्त लागतं फॉर शुअर, त्यात काय वादच नाही. तर मंडळी तुम्हाला काही कन्फ्युजन असेल की तुम्हाला माहिती हवी असेल तर राहुलचा नंबर फ्लॅश करतात, नक्कीच मला कॉन्टॅक्ट करा, व्हॉट्सअप करा, कॉल करा, काही करा, काय टेन्शन नाही. मी बरोबर सर्व तुमचे प्रश्न जे असतील ते उत्तर मी देईन. मला 2-4 वर्षापूर्वी कॅन्सरची गाठ आली होती, तेव्हा ऑपरेशन झालं ते 8 किमो दिले डॉक्टरनी. किमो घेतल्यावर केस गेले, सगळे केस गेले होते, माहिती आहे तुला. बरोबर, हो. मग त्याच्यानंतर 2 वर्षाच्या नंतर काय केस म्हणजे माझ्या वयाच्या मनाने 64 तेव्हा वय होता 64 होतं, बरोबर. हां, तेव्हाच्या मनाने येतील की नाही याची काळजी होती मला. ती 2 वर्षापर्यंत काय केस जास्ती असं आले नाही, जरा आले नाही असे नाही, पण काही जास्त असे वाटलेले नाही मला. पण आता आपण बाई माणूस म्हटल्यानंतर त्याचे आपल्याला जरा हे पण वाटतं, सर्व पण म्हणजे जरा हे वाटतं. म्हणूनसाठी मी स्वतःच्या मनाने ठरवलं. जे काय गोष्टी माहितीच आहेत लोकांना, दासवंदीची फुलं, कोरपड, बदाम किंवा आणखी मेथी, ह्या अशा काय गोष्टी आहेतच. मग त्या मी जमा केल्या आणि त्याच्यातून मला आणखी काय गोष्टी वाटल्या त्या मी त्याच्यामध्ये टाकल्या. आणि खोबरेल त्या पाण्यात संपूर्ण उकडून त्याच्यानंतर खोबरेल तेलाची 100-200 ग्रॅमची बाटली टाकली आणि ते मी तेल बनवला. आणि त्याच्यापासून ते पुढं कसा बनवायचे तुला दाखवीनच. त्याच्यानंतर मी ते तेल आठवड्यात 2 दिवस लावते. आता 2 वर्ष झाले, 2-2.5 वर्ष झाली असतील. केस धुवायच्या आधी, उद्या केस धुवायचे तर आज लावते, रात्री मालिश करते केसांना, डोक्याला. आणि ते दुसऱ्या दिवशी अशी आठवड्यात 2दा लावते. एकदा बनवून जर ठेवली एक बाटली तर 6 महिने पुरतेत ती. किती ml ची असते बाटली तरी? ते अशी एवढी ही आपली खोबरेल तराची आहे ना, तशी. तेल ते संपत नाही, तेल तेवढंच राहतं. ओके. फक्त ते हे जे भाजी जे आपण प्रोडक्ट टाकतो तेवढे उकडून चांगले घ्यायचे, पाणी ठेवायचं नाही त्याच्यामध्ये. अच्छा. मग ते टिकतं तेल, काहीच खराब होत नाही. मग ते तेल मी लावायला चालू केला तर त्याच्यानंतर हे माझे आता केस आता तुला माहिती आहेत कसे वाढलेत जरा ते. आणि काळे व्हायला पण मदत होते. मी काय काळं कधी लावलेलं नाही, कधी काय नाही तुमचा. म्हणजे जे केस काळे असतील ते काळे ते तसेच राहतात. हा, मदत होते. हे आपला कोंडा होत नाही, गलती पण जे केसाची तशी होत नाही, काहीच. थोडी प्रमाण कमी होतं म्हणजे नाहीच माझे काही तसं गलत पण नाही. ओके. पण तुम्ही करून बघितलं होतं, ह्याच्यामध्ये तुम्हाला काही तोटा होणार नाही. कारण हे आपण आयुर्वेदिक आपण काय त्याच्यामध्ये टाकत नाही, काहीच का बाहेरचा काहीच टाकत नाही. बरोबर, तसं घरच्या घरचाच सर्व आहे. ओके. आणि 2 वर्ष आधी आईचे केस कसे होते हे तुम्हाला फोटोच्या माध्यमातून दाखवतोय मी. आणि आता 2 वर्षानंतर आईचे केस तुम्हाला दाखवतोय कसे ते बघा. तर सँडी ॲक्च्युली येऊन खूप छान वाटलं. आणि ज्या पद्धतीतून म्हणजे ज्या आजारातून आई बाहेर आली आणि तिने जी प्रेरणा, जी जिद्द मनामध्ये ठेवली आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे त्या आजारातून बाहेर येऊन तिने हा व्यवसाय चालू केला, हे अशी उदाहरणं खूप छोटी असतात आणि प्रेरणादायक नक्की असतात म्हणजे अनेकांसाठी. कारण की कसं एखादा आजार झाल्यावरती माणूस त्याच्यामध्येच पूर्ण हे होऊन जातो की अरे आता काय करायचं, पण त्याने त्याच्यामधून काहीतरी उभं केलं आणि ते तुझ्या मदतीने आज लोकांपर्यंत पोहोचते. तर आपली जी व्हिडिओ पाहतायत त्यांना तू काय सांगशील? मी एवढंच सांगेन, पण त्याच्या आधी तुला एक गोष्ट सांगेन मी की माझी सोशल फॅमिली एक दुबईला राहते. त्यांनीसुद्धा व्हिडिओ पाहून मला सांगितलं की दादा मला ते ऑइल पाहिजे आणि त्याच्यापर्यंत पोहोचलेलं आहे मी ते ऑइल. मग दुबईपर्यंत गेलेलं आहे ते. आणि खूप महत्त्वाचं म्हणजे ना, कधी पण मी स्वतः डिलिव्हरी जातो याचं कारण हे पण आहे, कारण माझी सोशल फॅमिली आहे त्यांना मी भेटतो आणि त्याचं बरं वाटतं की दादा तुम्ही खास आमच्यासाठी तेल घेऊन आला, तर मला बरं वाटलंय खूप. आणि किती लोक मला अशी ओढ म्हणाली आहेत की तुम्ही मराठी माणसाने व्यवसाय सुरू केलाय तर आम्ही तुम्हाला पाठिंबा देणारच फॉर शुअर. हे ऐकून मला खरं ॲक्च्युअली गुपजूम झाले येतात तेव्हा, पण आता पण तेच येत आहेत. मला खूप बरं वाटलं आणि थँक्यू सो मच सर्वांना, त्यांनी आम्हाला खूप सपोर्ट केलं या व्यवसायासाठी. किती लोक म्हणाले मला की दादा तुमचा काय पिकअप पॉईंट असेल तर मला सांगा. इव्हन माझा एक इंस्टाग्राम सोशल फॅमिली तो अपडाऊन करत असतो, अलिबागला म्हणा, पुण्याला वगैरे. तो नेहमी मेसेज करतो, आता मी पुण्याला चाललोय का द्यायचं आहे का, मी आलो का द्यायचं आहे का, नेहमी मेसेज करतो मला. सध्या काय नाही, कधी असेल सांगेन. म्हणजे हे प्रेम जे आहे ना आपल्याला मिळालं आहे फ्रॉम यूट्यूब, इन्स्टा, त्याची बातच और आहे. कारण कसं आहे, कुठलाही व्यवसाय करणं सोपं असतं पण तो लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी त्यांची मदतीची शेवटी गरज असते. सपोर्ट सर्वांची लागते खरी गोष्ट. सपोर्ट मला देवाच्या कृपेने म्हणा, स्वामीच्या कृपेने, आई वडिलांच्या आशीर्वाद मला आपला सपोर्ट मिळाला ते. आणि मोठी गोष्ट ह्याच म्हणजे हे सपोर्ट आपल्या घरच्यांना मिळाले, म्हणजे बायको म्हणा, म्हणजे मुलगी म्हणा, म्हणजे बहीण म्हणा, सर्वांकडून सपोर्ट मिळाले. कारण माझे मोस्टली स्टेटस वगैरे सर्व ठेवतात आणि त्यांच्याकडून सुद्धा मला ऑर्डर आलेले आहेत, मित्राकडून आलेले आहेत. तसं ती मोठी गोष्ट आहे. ऍक्च्युली तुझा हा जो व्यवसाय आहे, जो तेलाचा व्यवसाय, जो लोकांसाठी फायद्याचा व्यवसाय आहे, तो खूप मोठा हो
तू मगाशी जे बोललास की कोकणातून मुंबई आणि मुंबईतून जे दुबईमध्ये जे तेल पोचलेलं आहे ते संपूर्ण जगामध्ये पोचो आणि जे कमी किमतीमध्ये जे हर्बल ऑइल आहे त्याचा अनेक जण फायदा घेऊ, कारण की कसं जेंट्स लेडीज आणि प्रत्येकाच्या समस्यांसाठी हे उपयोगी असं तेल आहे. हो. तर तुला माझ्यातर्फे खूप खूप शुभेच्छा. आणि मला अजून गोष्ट सांगायची आहे मला, की प्रेक्षकांना हे सांगेन मी की आपले बाकीचे फॅमिली सपोर्ट करता बादच नाही आहे, पण आपले राहुल साहेब समोरून मला बोलला की बाबा मला तुझ्याकडे येते शूट करायला, कधी कधी वेळ असेल सांग मला. म्हणजे आपले यूट्यूबर फॅमिली जी आहे ते सुद्धा मला सपोर्ट करते, पण खूप बरं वाटलं. मग तुला ॲक्च्युली खरा आभार की तू माझ्याकडे खास आलास टाइम टू टाइम, कारण हा भाई खूप बिझी माणूस आहे. अरे भाई. कधीपासून बोलतो भेट म्हणून, इकडे येऊन जातो पण भेटत नाही. कमीत कमी या तेवढ्यामुळे हा भाई आला. या निमित्ताने आपली भेट झाली. तेच मोठं. थँक्यू सो मच राहुल. ठीक आहे, ठीक आहे. तुला थँक्यू पण तुला पण thank you. आणि वहिनींना पण. Thank you, thank थँक्यू सो मच. तर चला मित्रांनो, आता ही व्हिडिओ आपण इथेच संपवतो. या व्हिडिओमध्ये आपण व्हिजिट केली होती मुंबईतील गिरगाव येथे, खास हे वीर हर्बल ऑइलचे खरेदीसाठी. म्हणजे कसं आहे की प्रत्येकाच्या फायद्याचा, म्हणजे जेंट्स लेडीज दोघांसाठी पण आहे. त्याचे फायदे अनेक आहे. म्हणजे कोणाचा जर डॅन्ड्रफ होत असेल किंवा कोणाचा जर केस गळती होत असेल किंवा कोणाचे जर कॅन्सरच्या ट्रीटमेंटने जे किमो घेऊन जर कोणाचे केस गेले असतील, जसं त्याच्या आईचं झालं होतं आणि त्यांनी त्याच्यावरून तो व्यवसाय चालू केला. म्हणजे स्वतःवरती त्यांनी पहिला प्रयोग केला, त्याच्यानंतर हा व्यवसाय चालू केला. ह्या ॲक्च्युली या हेअर ऑइल आहे ना, जे ऑइल आहे त्याचे फायदे खूप आहेत आणि हे नॅचरल आहे. म्हणजे कसं ह्याचे काही साईड इफेक्ट काहीच नाही. डिलिव्हरी वगैरे त्याचा वापर कसा आहे, त्याचे फायदे काय, त्याचं कसं चालू केलं आहे, सगळं मी या व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा नक्कीच प्रयत्न केला. मी जाता ही ऑइल इथून खरेदी केलेली आहे, कारण की कसं आहे की कोणीही वापरू शकतो हे. त्याच्यामुळे मी हे खरेदी केलेलं आहे. बघू याचा रिझल्ट कसा आहे, कारण त्याने जे सांगितलं किंवा ज्या लोकांनी यांच्याकडनं खरेदी केली होती त्यांचा रिव्ह्यू खूप चांगला होता. तर मी हे घेतलं होतं 500 ml मी या ठिकाणून घेतलं, ते मला फक्त पडलं 600 रुपयाला. आता कसं आहे की डिलिव्हरी समजा तुम्हाला जर कुठे लांब जर पाहिजे असेल तर तो तुम्हाला आणून देऊ शकतो, म्हणजे वेस्टर्न किंवा सेंट्रल लाईनला वगैरे. पण कसं आहे की त्याची डिलिव्हरी चार्जेस थोडेफार लागणार. तर बेटर हे आहे की तुम्ही जर जेव्हा शर्न रोड साईडला कधी याल, गिरगाव साईडला कधी याल, तर तुमचे हे डिलिव्हरीचे पैसे वाचवायचे असतील तर तुम्ही ह्याच्या इकडे या, किंवा जर तुम्ही त्याच्याकडे तुम्ही मागवू पण शकता. तर या व्हिडिओच्या माध्यमातून जास्तीत जास्त माहिती देण्याचा नक्कीच प्रयत्न केला. आता हा व्लॉग मी ते सांगतो, हा व्लॉग कसा वाटला नक्की कळवा. चॅनलवर सबस्क्राईब करायला विसरू नका. लवकरच भेटू अशा एका नवीन व्हिडिओ. तोपर्यंत बाय बाय.